वरुड तालुका अंतर्गत येत असलेल्या बेनोडा व लोणी मार्गावरील मौजा जरूळ भाग 2 भूमापन क्रमांक सर्वे नंबर 1588 असून त्यामध्ये संत्र्यांची मोठी भार येणारी झाडे व पराठीची सुद्धा लागवड केली होती। अशी असताना सुद्धा कार्यकारी अभियंता अतिउच्च दाब महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्या अमरावती व खासगी ठेकेदार यांनी शेतकरी प्रदीप महादेव कांबळे यांना कोणतीही पूर्वसूचना न देता उभ्या पिकात जेसीबी मशीन फिरून संत्र्यांची 5 ते 7 झाडे जमिनीतून बुळासकट उपडून फेकली व शेतात मशीन फिरवल्यामुळे कपासीच्या उभ्या पिकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याने हातात एंडोसल्फानचा 2 लिटरचा डब्बा घेऊन पोलीस बंदोबस्तातच विष प्राशन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे घाबरलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच फजिती झाली होती। मी मुख्यमंत्र्याला भेटून आलो मागच्या आठवड्यात एसपीला निवेदन दिलं। माझ्या वावरात पाय कसं अडवलं तुम्ही व्हिडिओ शूटिंग सर्वांची। मी हे बा तुमच्या पोलीसची आधी गोरेगावला आत्महत्या झाली तरी चौथी आत्महत्या लिहून ठेवता सर्वांचे नाव तुम्ही पाणी निघून आलं चालू पिक कसे झाले तुम्ही जेसीबी टाकून राहिले झाडं तोडून राहिले। सविस्तर वृत्तानुसार जरूड भाग 2 मध्ये बेनोडा व लोणी मार्गावरील सर्वे नंबर 1588 हे शेत प्रदीप कांबळे यांच्या मालकीचे असून त्यांचा संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरील उत्पन्नावरच अवलंबून आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह विदर्भासह वरुड तालुक्यात पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असताना शेतकऱ्यांची अवस्था निसर्ग जगूही देत नाही आणि सरकार मरूही देत नाही अशी झाली असताना वीज वितरण कंपनीच्या ह्या हेकेखोर व जुलमी धोरणामुळे आज आत्महत्या करण्याची वेळ आली आहे। सततची नापिकी व त्यामुळे शेतकऱ्यांवर वाढता कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे। विशेष म्हणजे वरुड तालुक्यातील आधीच ड्राय झोन मध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर पिके जगवण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो। विशेष वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघातील आमदार हे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री असताना सुद्धा त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्याच खात्याच्या संबंधित विषयाबाबत एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना या गंभीर विषयाकडे कृषी मंत्री लक्ष देतील का असा प्रश्न पडला आहे। त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कृषी मंत्र्यांचा काहीही वचक राहिलेला दिसत नाही। तरी या सर्व प्रकरणामध्ये कृषी मंत्र्यांनी जातीने लक्ष घालून सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील का की ह्या सर्व प्रकरणाकडे कानाडोळा करतील याकडे शेतकऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून संबंधित कंपनी व ठेकेदारावर शेतकऱ्यांनी बेनोडा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे। विसे न्यूज करता वरुड येथून निलेश लोणकर यांचा वृत्तांत।